तर फायनली 8 महिन्यानं ईशान किशननं शेवटी सांगितलंच की ब्रेक का घेतला होता, मध्येच अर्धी सिरीज सोडून साऊथ आफ्रिकेसोबत तो रिटर्न का आला होता आणि रणजी ट्रॉफी पण का नाही खेळली, या सगळ्यांचे सविस्तर उत्तर ईशान किशननं 8 महिन्यामध्ये पहिल्यांदाच दिलेले आहेत. जेव्हा ईशान किशनला वर्ल्ड कप मधून काढून टाकण्यात आलं, झिम्बाब्वे सोबत पण घेतलं नाही, तेव्हापासून कुठेतरी चर्चा चालू झाल्या होत्या की ईशान किशन आणि बीसीसीआय मध्ये नक्की नेमका वाद काय झालेला आहे आणि बीसीसीआय सोबत पंगा घेणं खरंच ईशान किशनला महाग पडलंय का, यावर आपण पण 1-2 व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि कुठेतरी आता ही चर्चा किंवा ईशान किशनला पण जाणवलेलं असेल की आता खरंच झिम्बाब्वे सोबत पण घेतला नाही, याचा अर्थ बीसीसीआयनं ईशान किशनचा विचारच करणं सोडून दिलेला आहे. ही गोष्ट ईशान किशनला समजली असावी आणि याच कारणामुळे 8 महिन्यात पहिल्यांदाच ईशान किशननं या सगळ्या गोष्टीवर मौन सोडलेला आहे आणि शेवटी स्पष्टपणे एका इंटरव्ह्यू मध्ये तो बोललेला आहे. नक्की ईशान किशन काय बोललेला आहे? ईशान किशननं सांगितलेलं आहे की मी खूप जास्त प्रेशर मध्ये होतो, मला समजत नव्हतं की मला बेंचवर का बसवण्यात आलेलं आहे. मी तर रन काढत होतो आणि ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये मी 250 पण मारली होती, तरी पण मला आफ्रिके सिरीज दरम्यान बेंचवर बसवण्यात आलं आणि याचाच मी कुठेतरी विचार करत होतो. रन काढत असताना पण मला बाहेर का बसवलं जात असते. ठीक आहे, आता स्पोर्ट्स मध्ये आपला कसा जरी परफॉर्मन्स असला तरी आपल्याला बाहेर बसवलं जाऊ शकतं, ही काही मोठी गोष्ट नाही, परंतु तेव्हा मी मेंटल प्रेशर मध्ये होतो, मला समजतच नव्हतं की नक्की काय गोष्टी चालू आहेत आणि याच कारणामुळे मी ब्रेक मागितला होता आणि म्हणूनच मी साऊथ आफ्रिकेची सिरीज अर्धी सोडून रिटर्न आलो होतो. आणि काही दिवसानंतर बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी एक नोटिफिकेशन किंवा एक वॉर्निंगच दिली होती की ज्यांना इंटरनॅशनल मध्ये खेळायचंय त्यांनी डोमेस्टिक मॅच खेळायलाच पाहिजे, डोमेस्टिक मॅच डावलून चालणार नाही. आणि त्याच दरम्यान रणजी ट्रॉफी पण होणार होती आणि ईशान किशन झारखंड कडून खेळत असतो, परंतु ईशान किशन रणजी ट्रॉफी पण खेळला नाही आणि तेव्हापासून खरा वाद चिघळला. म्हणजे एक प्रकारे असं झालं की जय शहानं वॉर्निंग देऊन सुद्धा ईशान किशन खेळला नाही. कुठेतरी हे डिसिप्लिनरी ऍक्शन झाल्या असं जाणवलं, म्हणजेच बीसीसीआयचं तो ऐकला नाही किंवा एक प्रकारे बीसीसीआयला त्यानं क्रॉस गेलेला आहे. बीसीसीआय वाले सांगतायत की तुम्हाला डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागेल आणि तुम्ही खेळत नाहीत, स्पष्टपणे म्हणजे तुम्ही त्यांच्या विरोधात गेलेला आहेत असं कुठंतरी जाणवलं आणि तेव्हापासूनच खूप जास्त वाद चिघळला आणि याचंच कारण म्हणून बीसीसीआयने ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला कॉन्ट्रॅक्ट मधून सुद्धा काढून टाकलं आणि त्याच्यानंतर ह्या न्यूजची हेडलाईन बनत गेली आणि म्हणून ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आली की आता खरंच बीसीसीआय आणि ईशान किशनचा वाद टोकाला गेलेला आहे आणि जर असंच ईशान किशनचं बिहेवियर राहिलं तर नक्कीच त्याला किंवा नक्कीच त्याचा भविष्यामध्ये इंटरनॅशनल मध्ये विचार केला जाणार नाही, हे पण स्पष्ट होत होतं. आणि त्याच्यामध्ये आगीत तेल टाकण्याचं कारण झालं आयपीएल. आता रणजी ट्रॉफी संपलं आयपीएल चालू झालं, जो प्लेअर रणजी ट्रॉफीला अवेलेबल नाही तो आयपीएल साठी अवेलेबल झाला, यावरून पण अनेक प्रकारच्या टीका झाल्या. म्हणजे या दरम्यान सगळ्याच गोष्टी ईशान किशनच्या अगेन्स्ट जात होत्या आणि यामुळेच ह्याचं मॅटर खूप मोठं बनलं आणि या सगळ्यांचेच परिणाम म्हणून ईशान किशनची निवड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सुद्धा झाली नाही आणि आता यानंतर श्रीलंका दौरा असणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी पण होईल का नाही हे प्रश्नचिन्हच आहेत, परंतु त्या अगोदरच आता ईशान किशननं मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे. तर ईशान किशनच्या स्टेटमेंटमध्ये ही एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे ईशान किशन म्हणला की डोमेस्टिक मॅच खेळायला पाहिजे होते, मान्य आहे मला, परंतु माझी मनस्थितीच बरोबर नव्हती, मी मेंटल प्रेशर मध्ये होतो. मी इंटरनॅशनल मॅच सोडून ब्रेक घेतला होता. मी ब्रेक का घेतला होता? कारण मी वेल फील करत नव्हतो किंवा मला चांगलं वाटत नव्हतं किंवा मी मेंटल प्रेशर मध्ये होतो आणि त्याच दरम्यान रणजी ट्रॉफी झाली म्हणून मी नाही खेळलो. जर मला खेळायचंच असतं तर मी इंटरनॅशनलच खेळले असते ना, मी का सोडून आलो होतो? माझी मनस्थिती बरोबर नव्हती म्हणून मी इंटरनॅशनल सोडून आलो होतो आणि तशा अवस्थेत मी डोमेस्टिक क्रिकेट कसं काय खेळेल? मग मला जर खेळायचे असत तर मी इंटरनॅशनलच खेळले होते. कुठेतरी ईशान किशनचा हा पॉईंट बरोबर वाटतो. जर खरंच एक प्रकारे बघायला गेलं त्याला बरोबर वाटत नव्हतं म्हणूनच तो इंटरनॅशनल सोडून आला होता. नाही, बीसीसीआयनं जरी सांगितलं असेल की डोमेस्टिक मॅच खेळायला पाहिजे, परंतु तो इंटरनॅशनल सोडून आलेला होता, हे कारण ईशान किशननं दिलेलं आहे. आणि सोबतच ईशान किशननं हे पण सांगितलेलं आहे की आता जर परत एखाद्या प्लेअरला वापसी करायची असेल तर डोमेस्टिक मॅच खेळावे लागतात, हे मला माहित आहे आणि आता मी डोमेस्टिक मॅच खेळणार आहे, डोमेस्टिक मॅच खेळून प्रदर्शन चांगलं करून मी परत सिलेक्ट होईल, अशा प्रकारचं पण त्यानं वक्तव्य केलेलं आहे. आणि मागील 1-2 व्हिडिओमध्ये पण मी तेच सांगत होतो, आता ईशान किशननं जर बिहेवियर चेंज केलं आणि डोमेस्टिक मॅच खेळले तर त्याची निवड होणारच आहे आणि आता ही गोष्ट ईशान किशनला समजलेली आहे. आता लवकरच तो डोमेस्टिक मॅच खेळून कमबॅक कसं करू शकतो हे पण बघणं गरजेचं आहे, कारण आता ऋषभ पंत, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, जितेश शर्मा यासारख्या प्लेअरला त्याची आता टक्कर भेटणार आहे. म्हणजेच हे सगळे ऑप्शन आहेत ऑलरेडी आता टीम इंडियाकडे
आणि डोमेस्टिक मध्ये खूपच जास्त चांगला परफॉर्मन्स केल्यानंतरच ईशान किशनचा विचार केला जाईल. तर या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे? ईशान किशन लवकर वापसी करू शकेल का नाही, काय तुम्हाला वाटतं कमेंट करून